नमस्कार, मी पूनम. न्यूज अनकटच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी नजर टाकूयात हेडलाईन्सवर. रोहिणी खडसे यांची महायुती सरकारवर जोरदार टीका. सावरकरांना भारतरत्न का देत नाही, उद्धव ठाकरेंचा भाजपला सवाल. राज्यपालांचे अभिभाषण म्हणजे गुलाबी स्वप्न, विरोधी पक्षनेते दानवेंची सरकारवर टीका. आणि भाजप लहान पक्षांचा वापर करून सोडून देतो, आगामी सर्व निवडणुका स्वबळावर लढणार, महादेव जानकरांचं वक्तव्य. आता पाहूया सविस्तर वृत्त. मी भुजबळ आहे, कोणाच्या हातातील खेळणे नाही. तुम्ही उठ म्हटले की उठ आणि बस म्हटले की बस, हे ऐकणारं छगन भुजबळ नाही, अशा कडक शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी आपल्याच पक्ष नेत्यांना सुनावले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला मंत्रिमंडळात घेण्याचा आग्रह धरला होता, मात्र तसे झाले नाही, असा गौप्यस्फोट करीत भुजबळ यांनी अप्रत्यक्षपणे अजित पवार यांच्याकडे बोट दाखवले. मंत्रिपदाचा प्रश्न नाही, मात्र अवहेलना केली गेली. त्यामुळे बुधवारी राज्यातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून निर्णय जाहीर करणार असल्याचं सांगत भुजबळांनी राष्ट्रवादी सोडण्याचे संकेत दिलेत. काँग्रेसने स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल बोलणे बंद केले पाहिजे. तसेच मोदींनी पंडित नेहरू बद्दलचे रडगाणे बंद करावे. ते दोन्ही नेते आपापल्या जागे होते आणि आपले काम करून निघून गेले आहेत. आता आपण काम करण्याची वेळ आहे. भाजपने सगळीकडे सत्ता असताना सावरकरांना भारतरत्न का देत नाही, असा सवाल करत उद्धव ठाकरेंनी भाजपला लक्ष्य केलंय. संतोष देशमुख हत्या प्रकरणात SIT नेमून काही न्याय मिळणार नाही. या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी व्हायला हवी, अशी मागणी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे. पवार हे मस्साजोगमध्ये देशमुख कुटुंबियांना भेटायला गेले होते. या प्रकरणात आपण कोणत्या मंत्र्याचं नाव घेत नाही, तर खंडणी मागणाऱ्या आरोपी वाल्मिक कराडचे नाव घेत आहोत. पोलिसांनी वेळेवर कारवाई केली असती तर ही हत्या झालीच नसती, असा आरोप रोहित पवारांनी केलाय. हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचा हात असल्याचं गावकरी म्हणतात, मग त्याला अटक झालीच पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली आहे. बीड आणि परभणीतील घटनेचा निषेध करत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी महायुती सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. झालेल्या घटनेत 2 जणांचा जीव गेला असून या घटनेचे गांभीर्य महायुती सरकारला नाही, असा आरोप खडसेंनी केलाय. छगन भुजबळ आणि अनिल पाटील यांना डावलून नव्या चेहऱ्यांना मंत्रिपद दिल्याने त्यांच्यावर अन्याय केल्याचे मत देखील त्यांनी जळगावात माध्यमांसमोर मांडले. नेतृत्वात त्यांनी पक्षाच्या निवडणुका लढवलेल्या आहेत. त्यांना आज कुठेतरी डावलून नवीन लोकांना संधी देण्याचं काम पक्षाने केलेलं दिसतंय. आज छगन भुजबळ साहेबांनी त्यांच्या पक्षासाठी त्यांची जी काय भूमिका असेल ती त्यांनी मांडली. त्यांनी पक्षाचं पूर्णपणे नेतृत्व करत या निवडणुकीमध्ये ते सामोरे गेले. एक ज्येष्ठ नेते म्हणून, OBC नेता म्हणून त्यांनी या निवडणुकीमध्ये एक महत्वाची भूमिका बजावली आणि त्यासाठी त्यांना मंत्रिपद मिळेल असं प्रत्येकाला वाटत असताना त्यांना डावलून इतरांना दिलेलं आहे. कुठेतरी त्यांच्यावरती अन्याय केलेला आहे, कारण वापर केला त्यांचा निवडणुकीपुरता आणि मग नंतर त्यांना डावललं, हे चुकीचंच आहे. आज अनिल दादांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचं पूर्णपणे नेतृत्व या जळगाव जिल्ह्यामध्ये केलेलं आहे. त्यांनी धुळ्यामध्ये नेतृत्व केलं, नंदुरबारच्या येथे नेतृत्व केलंय आणि त्याच्यानंतर त्यांना मंत्रिपद दिलं गेलं नाही, हा कुठेतरी त्यांच्यावरती अन्यायच आहे. बातमीपत्रात वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग
नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग, चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर पाहूयात उर्वरित बातमीपत्र. आर्य संगीत प्रसारक मंडळाच्या वतीने दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाची तयारी पूर्ण झाली असून आज दुपारी 3 वाजता सवाईच्या 70व्या स्वर यज्ञाला सुरुवात होणार आहे. पुण्याच्या मुकुंदनगर भागातील महाराष्ट्रीय मंडळाचे क्रीडा संकुल या ठिकाणी 18 ते 22 डिसेंबर दरम्यान 70वा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव रंगणार असून कार्यक्रमस्थळी सुमारे हजारो संगीत रसिकांना सामावून घेणाऱ्या भव्य दिव्य अशा मांडवाची उभारणी करण्यात आली असल्याची माहिती आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी दिली. राज्यपालांनी अभिभाषणात मांडलेले मुद्दे म्हणजे केवळ गुलाबी स्वप्न आहे. राज्यात इतके प्रश्न असताना त्यावर ठोस उपाययोजना कुठेही दिसून येत नाही. त्यामुळे विरोधी पक्षातर्फे सरकारचा निषेध करण्यात आला. राज्यात गंभीर समस्या असताना राज्यपालांनी त्यांच्या भाषणात केलेले राज्याचे चित्रण म्हणजे केवळ गुलाबी स्वप्न असल्याची टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली. तिसऱ्या कसोटीत टीम इंडिया पहिला डावात 260 धावांवर आटोपला असून ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 185 धावांची आघाडी मिळवली आहे. गाभा कसोटीच्या 5व्या दिवशी आकाशदीपची विकेट पडल्याने भारताची 10वी विकेट गेली. मात्र त्याआधी भारत फॉलो ऑन पासून वाचला. ऑस्ट्रेलियाकडून कर्णधार पॅट कमिन्सने 4 आणि मिचेल स्टार्क्सने 3 बळी घेतले. बीडच्या पाटोदा तालुक्यातील 650 लोकसंख्या असलेल्या मंजरी घाट गावातील जलजीवन मिशन योजनेअंतर्गत 2 वर्षांपूर्वी 67 लाख रुपये मंजूर झाले. पावसाळ्यात गावातील सिमेंट रस्ते खोदून निकृष्ट दर्जाचे पाईप टाकण्यात आले. तसेच विहिरीचे काम टाकीचे काम निकृष्ट असून त्यामुळे ग्रामस्थांना पाण्याची भटकंती करावी लागते. वर्षभरापासून कंत्राटदार आणि अधिकारी यांना काम पूर्ण करण्याचे लेखी निवेदन देऊनही कोणतीही दखल न घेतल्याने अखेर ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर कडाक्याच्या थंडीत बेमुदत उपोषण सुरू केले. काम सुरू करून पाण्याचा प्रश्न तातडीने सोडवण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. प्रकाश नारायण नांदे, राहणार मंजरी घाट, तालुका पाटोदा, जिल्हा बीड. कशासाठी उपोषण आहे? उपोषण जलजीवनचं काम बोगस झालेलं आहे. विहिरीचं काम झालेलं नाही, टाकीचं काम व्यवस्थित झालेलं नाही आणि जे पाईपलाईनचं काम झालं आहे ते बोगस झालं आहे. आमच्या गावचे माणसं डोक्यावर पाणी वाहतात आणि ग्रामस्थ आम्ही 2 दिवस झालो उपोषणाला बसलो. कोणी आलं का अधिकारी? अधिकारी कोणीच नाही आलेलं, कोणी अनेक दखलच घेतलेली नाही. बातमीपत्रात वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत स्वरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग. चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर पाहूयात उर्वरित बातमीपत्र. लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या कोल्हापूरमधील दख्खनच्या राजा ज्योतिबाला आज 56 प्रकारच्या खाद्यपदार्थांचे नैवेद्य अर्पण करण्यात आला. मार्गशीर्ष महिन्यानिमित्त श्रीकृष्णाला आवडणाऱ्या पदार्थांचं नैवेद्य ज्योतिबाला अर्पण करण्यात आलाय.
सर्व भक्तांना अन्नधान्य सुख संपदा लाभावी अशी प्रार्थना हा नैवेद्य अर्पण करताना केली जाते. आंबट, तुरट, खारट अशा सर्व चवीचे पदार्थ यामध्ये असल्याचं पाहायला मिळाले. भंडारा जिल्ह्यातून वाहणारे वैनगंगा, चुलबंद, बावनथळी आणि सूर या नद्यांमधील दर्जेदार आणि चमकदार रेतीचे रेती तस्करांना मोठे आकर्षक आहे. या रेतीच्या दर्जामुळे तिला विदर्भाबाहेर आणि लगतच्या राज्यातील मोठी मागणी आहे. यातूनच फोफावलेल्या रेती तस्करांवर आळा घालण्यासाठी जानेवारी ते नोव्हेंबर 2024 या 11 महिन्यांच्या काळात राबविण्यात आलेल्या मोहिमेत 583 आरोपींविरुद्ध 286 रेती चोरीचे गुन्हे दाखल आहेत. या कारवाईत रेती आणि वाहनांसह 48,44,32,800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून ही मोहीम अधिक कडक केली जाणार असल्याचं पोलिसांनी सांगितलंय. भाजप आमच्यासारख्या लहान पक्षांचा वापर करून नंतर सोडून देतो हा आमचा अनुभव आहे. त्यामुळे आता युती आघाडीच्या भानगडीत न पडता आगामी सर्व निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचा पुनरुच्चार राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते माजी मंत्री महादेव जानकर यांनी केलाय. वेळ झाली या बातमीसह या बातमीपत्र इथेच थांबण्याची. पाहत रहा न्यूज अनकट.